शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिणाम योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ मनाचे श्लोक. न वेथे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रूची नावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभाते म्हणे राम चिंतित जावा. प्रभाते प्रभाते म्हणजे कुठली? आता प्रभात, काही लोकांची सकाळी 9 वाजता प्रभात असते. त्यांना विचारलं की सूर्य कुठल्या दिशेला उगवतो, त्यांना पूर्व दिशा सांगता येत नाहीये. प्रभाते म्हणजे खरं म्हणजे मुहूर्त समय. आपण बऱ्याचशा वेळा पाहतो, गेल्या कित्येक वर्ष आपण टीव्हीवरती एक आषाढी एकादशी किंवा कार्तिक एकादशीला बातमी पाहतो. आपण आपल्या राज्याचे कोण मुख्य असतात ते देवाची पूजा करतात, तर ती वेळ ब्रह्ममुहूर्तावरती असते. आषाढी असो कार्तिक असो. प्रभाते म्हणजे सूर्याचे किरण या पृथ्वी तलावरती पडण्याच्या अगोदर शास्त्राने काही स्नाने सांगितलेले आहेत. ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, स्नान संध्या करावी, पूजापाठ करावी. देवाचं स्नान हे पहाटे 3-3:30 या वेळेमध्ये असतं. साधूचं स्नान 4 वाजता असतं आणि ग्रस्तीचं स्नान हे सकाळी 6च्या आत असतं आणि राक्षसाचं स्नान हे सकाळी 8 नंतर असतं. आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो हे पाहावं खरं म्हणजे. प्रभाते राम चिंतित जावा. आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर तुमचं मन चैतन्यमय असतं, वातावरण शांत असतं. पृथ्वी आपल्याला काय देत असते? 100% ऑक्सिजन देत असते. म्हणून बरेचसे लोक पहाटे पहाटे फिरायला जात असतात. पूर्ण दिवस आपलाच आहे, मग पहाटे का फिरायला जावं बरं? रस्ता तोच असतो, मार्ग तो असतो, सगळं असतं, मग पहाटे का जावं? तर पहाटेची वेळ हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे चित्त आपलं शांत असतं. वातावरणामध्ये शांतता असते, गारवा असतो, पक्ष्यांचे गुंजर आवाज असतात. आता प्रभाते मी जास्त सांगणार नाही, प्रत्येकाने आपापले प्रभात ओळखून घ्यावा आणि त्याप्रमाणे कार्य करावं. न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. ग्रंथीचे अर्थ म्हणजे मला एकाने विचारलं की ग्रंथीचे अर्थ म्हणजे ग्रंथाचा अर्थ काय, तर तसा अर्थ नाहीये. न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही म्हणजे तुम्हाला नामस्मरण चिंतन करण्यासाठी अर्थ म्हणजे धन, पैसा. रामनाम घेण्यासाठी तुमच्या गाठीचे काही पैसे खर्च करावे लागत नाहीये. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, आणि ते करण्यासाठी शरीराला पण कष्ट करावं लागत नाहीये. अनंत वांचाळ बळती बळ. अनेक लोक खूप गप्पा मारत असतात, त्यावेळेस त्यांच्या मुखातून वाणी वाहायला जातच असते ना. मग देवाचं नाव घेतल्याने त्यांच्या शरीराला काय कष्ट पडणार आहेत बरं? महागौर संसार शत्रूजी नावा. इथे मात्र फार कठीण आहे. महागौर संसार शत्रूजी नावा. संसाराला शत्रू समजलेला आहे आणि नुसतं शत्रू नाही, कट्टर शत्रू समजलेले संसाराला. मग आपली दोस्ती तर त्याच्याशीच आहे, कट्टर शत्रूशी. मग मला सांगा, कट्टर शत्रूशी दोस्ती केल्यानंतर सुख मिळेल का हो? संसाराबद्दल अनेक साधू संतांनी खूप काही सांगितलेलं आहे. नवीन तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या तापेत तापलो मी देवा, करतोय सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठवले पाय. कधी आठवले? संसारामध्ये तापल्यानंतर. तो पण नाही पाठवत, सुख असतो त्यावेळेस पाय आठवत नाही. म्हणून तुझे आठविले पाय बहुतजीवीचा. बहुतजीवीचा म्हणजे काय? दुसऱ्यांचं नाही, आपल्या कुटुंबामध्ये जे काय त्यांचीच आपण सेवा केली, त्यांचा भार उचललेला आहे. खरं म्हणजे साधू संतांनी परमार्थाचा प्रपंच केलेला आहे. हा संसार कसा आहे? संसाराच्या अंगी अवघीची व्यसने. आम्ही कीर्तने शुद्ध झालो,
आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषय मोजून सांडिले, विषय घेऊन सांडिले, विषय घेतल्याने ते सांडून टाकले. आता धान्य सांडलं तर ते भरून घेता येतं, पण पाणी पाण्यामध्ये ओतल्यानंतर ते भरून घेता येतं का? का ते सगळं पाण्यामध्ये मिसळून जातं. तसे विषय सांडून टाकायचे असतात, विषयाच्या पाठीमागे लागायचं नाही. खरं म्हणजे अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. स्वामींनी काय सांगितलेलं आहे, नवेचे कदा घरतेचे अर्थ काय. तुम्हाला पैसा लागत नाही, काय वेळ लागत नाही, काय नाही, ठाईच्या बैसुनी कराय की जिथं आवडी आनंद आळवावा. तुम्ही जिथे असाल, ज्या ठिकाणी असाल, जे कर्म करत असाल, जशा स्थितीमध्ये असाल, जशी स्थिती आहे तशा परी आहे. कौतुक होतं बाई संचिताचे. तुमच्या प्रारब्धात जे जे काही संचित असेल त्या संचिताचं तुम्ही कौतुक पहा. परिक्रमेमध्ये असताना काही साधू संत म्हणायचे, कभी बोटभर चना तो कभी घी घना. म्हणजे काही टायमाला तुमच्या पात्रामध्ये मुठभर चणे पडणार, तर काही वेळेस तुमचं तुपाणी पात्र भरून जाईल. हा प्रारब्धाचा भोग झाला. प्रारब्धाच्या भोगासाठी आपण चिंता करायचे कारण नाहीये. आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण केल्याचे चिंतन केलं पाहिजे. नाम घोष करणारे दोन प्रकारचे असतात, एक देवाची प्राप्ती व्हावी म्हणून, आणि एक देवाची प्राप्ती झाली म्हणून. तुम्ही म्हणाल मग देवाची प्राप्ती झाल्यानंतर नामघोष घ्यायची काय गरज आहे? एकदा का लॉटरी लागली मग परत कशाला तिकीट फाडायचे? तर असं करून चालत नाहीये. हे नाम जे आहे ना, ते नाम घेण्यासाठी काय करावं लागतं? नाम घेतल्याने काय होतं? नाम घेतल्याने तुम्हाला भगवंत मिळेल. मग भगवंत मिळायचं असेल तर त्यासाठी स्वामी सांगतात, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम विचारला कष्ट नाही. तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाहीये. एक सुंदर गीत आहे, नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचिले दाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. तुम्ही मला कुठली गोष्ट विकत घ्यायची असल्यानंतर त्यासाठी अर्थ लागतं. तर पुढे सांगितलेलं आहे, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. कुठला अर्थ मोजलेला त्यांनी? रामनामाचा अर्थ मोजलेला आहे. तुम्ही रामनामाचा अर्थ मोजला ना की मग तुम्हाला इतर अर्थाची गरज नाहीये. इतर जे अर्थ जे आहे ना ते नश्वर आहे, माईक आहे. तुकाराम महाराजांनी पहिल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. भगवंता तू काय कर की जे माईक पदार्थ त्याच्यामध्ये कोणा तू गुंतून ठेवू नको. मला जर गुंतून ठेवायचं असेल ना तर तू काय कर, आलिया संसार एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. संसारामध्ये सुख नाही असे म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. संसार सुख कधी आहे? येणे होय हा सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. साधू संतांच्या मार्गाने गेल्यानंतर संसार केला तर संसारामध्ये सुख आहे, आणि आपल्या मनाच्या कलेने जर संसार केला तर संसारामध्ये दुःख आहे. आता ज्याच्या त्याने ठरवावं संसार कुठल्या मार्गाने करायचा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल वेळोवेळा, करावा विठ्ठल जीवे व्हावे. जीवे व्हावी करावा आणि वेळोवेळा पण करावा. येणे सोसे म्हण झाले अहो बरी, परत माघारी येत नाहीये. त्या मनाला भगवंताच्या चिंतनामध्ये एकदा गुंतून ठेवलं ना की मग ते तिकडेच धाव घेईल, परत माघारी येणार नाही. खरं म्हणजे काय करावं की आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहावं आणि आपण भगवंताला म्हणावं की देवा, बर्वे झाले आजेवरी नाही पडून मूर्तीच्या हारी. देवाने आपल्याला या क्षणाला धड धाकट ठेवलेला आहे.
सगळी सुख दिलेली आहेत. नव्याने मी आता पाहतोय जी काही मंडळी आता साधण्यासाठी बसलेत ना, वरती पंख सुद्धा चालू आहे त्यांच्या डोक्यावरती पंख चालू, म्हणजे अजून सुख काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही कुठल्या सुखाची अपेक्षा करणार हो? मग तुम्ही याचं तरी तुम्ही मानलं पाहिजे, देवाचं आभार मानले पाहिजे की देवा मी आजपर्यंत मूर्तीच्या आहारी पडलो नाही, वाचवणे आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. ही भावना आपल्या मनामध्ये का निर्माण होत नाहीये? ही भावना साधू संतांच्या मनामध्ये निर्माण झाली, त्यांनी तो प्रपंच केला. आपण का करत नाहीये? आपण महाघोर संसारामध्ये पडलेलो आहे आणि तो संसार कसा आहे? माईक आहे. आणि माईक पदार्थाची माणसाला जास्त आवडे म्हणून तुकाराम म्हणतात मला न लगे माईक पदार्थ, माझं तिथे मन गुंतून ठेवू नको. आपण आपलं मन कुठे गुंतवावं? कुठल्या चिंतनामध्ये गुंतवावं? खरं म्हणजे वेळ झालेला आहे. दृष्टांत द्यायचा होता. 1-2 मिनिटं मी तुमच्याकडून जास्ती वेळ घेतो आजच्याला. दृष्टांत असा आहे, काशी क्षेत्रामध्ये मुलगा वेद अध्ययन करून आला. वेद अध्ययन करून आल्यानंतर काय झालं? तो घरी आला. घरी आल्यानंतर वडिलांनी विचारलं काय रे अध्ययन करून आला? तो म्हणला हो ठीक आहे. वडिलांनी प्रश्न केला बाप का नाम क्या है? अनपेक्षित प्रश्न ऐकल्यानंतर मुलाच्या मनामध्ये चिलमेचल निर्माण झाली. अनेक ग्रंथ त्याने उघडून पाहिले आणि शेवटी वडिलांनी सांगितलं की हे मला कुठल्या ग्रंथामध्ये शिकवलेलं नाही. वडिलांनी त्याच पावली सांगितलं की तू आज इतक्या वर्ष त्या काशी क्षेत्रामध्ये राहिला, वेद अध्ययन केलं आणि बाप का नाम क्या आहे हे तुला सांगता येत नसेल तर तू परत जाऊन तुझ्या गुरुला विचार बाप का नाम क्या आहे. मुलगा घराच्या बाहेर पडला. ब्रह्मंत वनामध्ये अनेक ठिकाणी चालत होता. जवळ गाव लागलं आणि त्या गावामध्ये एक सुंदर असं घर होतं. त्या घराच्या समोर गाय होती, समोर तुळशी वृंदावन होतं. त्याने काय केलं, त्या घरामध्ये त्या माईला आवाज दिला. चालून खूप थकल्यामुळे ताण लागली होती, पोटामध्ये भूकी होती. त्याने आवाज दिल्यानंतर त्या घरामधून एक स्त्री बाहेर आली. त्या स्त्रीने त्याला पाणी प्यायला दिलं आणि स्त्रीने पाणी प्यायला दिल्यानंतर तहान भागली. त्याच्या हातामध्ये ग्लास होता आणि त्याने प्रश्न केला तुमच्या घरामध्ये गाय आहे, दारासमोर गाय आहे, तुळशी वृंदावन आहे, तुम्ही वैष्णव आहात का? त्या महिने सांगितलं की आम्ही वैष्णव नाहीये, मी एक वेश्या आहे. असं म्हटल्याबरोबर त्याने तो हातातला ग्लास ताबडतोब फेकून दिला. त्या वेश्याला आश्चर्य वाटलं. वेश्याने विचारलं की खूप ऊन झालेलं आहे बाळा, तुला भूक लागली असेल, मी तुझ्यासाठी थोडस स्वयंपाक बनवते आणि तू जेवण करून जा. त्याने हातातला वेश्या आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये जो खेद विषाद निर्माण झाला होता त्याने हातातला ग्लास फेकून दिला आणि तो त्या मातेकडे पाहून म्हटलं माते पाणी पिल्यानंतर माझी अवस्था झालेली आहे आणि तू तर मला म्हणते की तू भोजन करून जा. ती म्हणली तू जर माझ्याकडे भोजन करून गेला तर मी तुला 4 सोळेच्या मोहरा देईल. एक क्षणभर तो थांबला आणि त्याने विचार केला की आता आपण असं बाटले गेलो ना तसं पण बाटलेलं गेलो आहोत. आपल्याला गंगेमध्ये स्नान वगैरे करावं लागेल आणि शुद्ध व्हावं लागेल. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, परंतु मी स्वयंपाक स्वतः मी करणार. तिने शिरत सामग्री दिली आणि तिने सांगितलं ठीक आहे. आणि स्वयंपाक करा गेलं तेवढ्यात ती माता आणि तिने सांगितलं की बाळा तू थकलेला आहे, तुला मी 8 सोन्याचे मोहर देते, पण मी स्वयंपाक मी माझ्या हाताने बनवते. त्याच्या मनामध्ये परत चलबेचल निर्माण झाली. तो म्हणलं की आता असं आपण बाटलेलं आहोत तसं बाटलेलं आहोत, 8 सोन्याच्या मोहर मिळतात, काय करू तिच्याकडून स्वयंपाक करून घेऊया आणि भोजन करू, आपण स्नान संध्या करू आणि शुद्ध होऊन जाऊया. त्याने सुंदर स्वयंपाक बनवला, ताट वाढून समोर मांडलं आणि ताट वाढून समोर मांडल्यानंतर तो जेवायला बसणार तेवढ्यात त्या मातेने त्याचा हात धरला आणि म्हटले बाळा मी तुला 10 सोन्याच्या मोहर देते, पण मी तुला माझ्या हाताने घास भरवते. त्याने परत विचार केला आपल्याला काही झालं तरी स्नान संध्याकाळच्या शुद्ध व्हायचेच आहे आणि पुढे आपल्याला जाण्यासाठी काहीतरी अर्थार्जनासाठी द्रव्य लागणार आहे. आता 10 सोन्याच्या मोहर मिळतात पण त्या मोहामध्ये पडला
आणि त्या मातेने घास उचलला आणि त्याच्या तोंडामध्ये घातला आणि सांगितलं की पाप का बाप का नाम ये आहे. तो म्हटलं कसं काय हे? पाप का बाप का नाम मोह आहे, मोह. तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये मला वाटतं ही गोष्ट आली असेल. मोह माणसाला कुठे घेऊन जातो? मोहामध्ये अनेक अरिष्ट घडतात, नको ती पाप आपल्या हातून घडतात. म्हणून वारंवार सांगितलेलं आहे की मोहामध्ये पडू नये. मोहामध्ये दुःख आहे आणि त्यागामध्ये सुख आहे. आजच्या चिंतनामध्ये आज इतकं सांगूया. जय जय रघुवीर समर्थ.